नमस्कार. आज आपण कर्जमाफीविषयी थोडक्यात सविस्तर माहिती पाहणार आहोत. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला 21 ते 22 मे रोजी मंजुरी मिळू शकते आणि अशा प्रकारच्या हालचाली आता शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, एकंदरीत बँकेच्या माध्यमातून थकीत आणि रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांची माहिती ही शासनाला सादर केलेली आहे. या कर्जमाफीसाठी गठीत करण्यात आलेल्या एक उच्चस्तरीय समिती, या समितीच्या माध्यमातून अहवाल देखील शासनाच्या सादर करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या अशा हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, सातारा येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 30 जून रोजी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती घोषणा करण्यात आलेली आहे. याच्या संदर्भात पुन्हा एकदा उधार करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेल्या आहे की 14 मे 2026 रोजी कर्जमाफीसाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समिती एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे. याचबरोबर कृषी मंत्री, सहकार मंत्री यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची सुद्धा एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये या कर्जमाफीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या अशा विषयावरती चर्चा करण्यात आलेल्या आहेत. याचमध्ये काही सुचवण्यात आलेले बदल असतील किंवा याच्यामध्ये काही नवीन घालण्यात आलेले निकष असतील, याच्या सर्वावरती याच्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे आणि आता एक अहवाल पुन्हा एकदा सुधारित करून येत्या मंत्रिमंडळासमोर हा अहवाल मांडला जाणार आहे. मित्रांनो, साधारणपणे 21 ते 22 मे 2026 रोजी पुढील मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली जाऊ शकते आणि याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा कर्जमाफीचा अहवाल मांडल्याची जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या अहवालाच्या माध्यमातून पुढील शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या कर्जमाफीला मंजुरी दिली जाईल आणि येत्या काळामध्ये 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ यांच्या संदर्भातील एक GR निर्गमित करून ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता साहजिकच या अहवालामध्ये काही बदल करण्यात आल्याबाबतच्या चर्चा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागणार आहे. मित्रांनो, गेल्या 3 ते 4 आठवड्या बैठकीमध्ये हा अहवाल मांडला जाईल अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या, परंतु अशा प्रकारे कुठलीही मंजुरी मिळालेली नाही आणि आता शेवटच्या शासनाच्या माध्यमातून आता येत्या मंत्रिमंडळामध्येच या कर्जमाफीच्या योजनेला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, याच्या संदर्भातील पुढे जे अपडेट येतील ते सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.